रात्रीचे साधारण 11 वाजले होते. पावसाळ्याचे दिवस होते आणि आकाशात विजांचा कडकडाट सुरू होता. अचानक अमोलचा मोबाईल वाजतो. हॅलो बाबा, इतक्या रात्री फोन? काय झालं, सगळं ठीक आहे ना? अमोलने अगदी घाबरलेल्या आवाजात विचारले. अमोल, तुझ्या आजोबांची तब्येत बिघडलीय, तुला आत्ताच निघावे लागेल, अमोलचे बाबा बोलले. दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे त्याने ताबडतोब गाडी काढली आणि गावाकडे निघाला. त्या रात्रीचा पाऊस काही साधा नव्हता. तो जणू आकाश फाटून कोसळत होता. विजांचा कडकडाट, वाऱ्याची भीषण गुरगुर आणि त्यात अमोलचा एकाकी प्रवास. त्याच्या मनात आधीच काळजी होती आजोबांची, त्यातच हा रात्रीचा अंधार आणि भयानक रस्ता. शहर सोडताच रस्ता ओस पडला. दोन्ही बाजूंना दाट जंगल आणि मध्येच वाकडी तिकडी वाट. पाऊस इतका जोरात पडत होता की समोरचे काहीच दिसत नव्हते. गाडीच्या हेडलाईट्समध्ये फक्त पावसाचे तुषार आणि धुकंच दिसत होतं. अचानक त्याच्या गाडीसमोर एक पांढऱ्या साडीतली बाई आली. अमोलने घाबरून ब्रेक दाबला. गाडी थांबली. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. त्या बाईचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. ती शांतपणे गाडीच्या खिडकीजवळ आली आणि मंद आवाजात म्हणाली, मला पुढच्या वळणापर्यंत सोडशील का? अमोल घाबरला होता, पण रात्रीच्या वेळी एखाद्याला मदत करणं त्याला योग्य वाटलं. त्याने दरवाजा उघडला. ती बाई गाडीत बसली. गाडी पुन्हा सुरू झाली. गाडीत बसलेल्या त्या पांढऱ्या साडीतल्या बाईमुळे मात्र सगळंच बदललं. ती बसल्यानंतर गाडीत एक विचित्र थंडावा पसरला. एसी बंद असतानाही अमोलच्या श्वासातून धूर निघतोय असं त्याला वाटू लागलं. त्याने बाजूला पाहिलं. ती बाई शांतपणे खिडकीबाहेर बघत होती. तिचे केस ओले होते, चेहरा अर्धा झाकलेला आणि तिच्या हातांवर मातीचे डाग. तुम्ही कुठे राहता? अमोलने धाडस करून विचारलं. ती काही बोलली नाही, फक्त हळूच हात उचलून समोरच्या रस्त्याकडे बोट दाखवलं. अमोलने गाडी पुढे नेली. त्याचं लक्ष रस्त्यावर होतं, पण मनात 100 प्रश्न होते. थोड्या वेळाने अमोलने आरशातून मागे पाहिलं, पण मागच्या सीटवर कोणीच नव्हतं. तो घाबरून मागे वळला. खरंच सीट रिकामी होती. त्याचे हात थरथर कापू लागले. इतक्यात त्याच्या अगदी कानाजवळ बाईचा आवाज आला, मी इथेच आहे. अमोलने किंचाळत गाडीचा वेग वाढवला. समोर एक वळण आलं, तेच वळण ज्याबद्दल ती बाई म्हणाली होती. पण अचानक त्याला रस्त्याच्या कडेला एक जुनी मोडकळीस आलेली पाटी दिसली. त्या पाटीवर लिहिले होते, इथे 10 वर्षापूर्वी एका महिलेचा अपघातात मृत्यू झाला. अमोलच्या डोळ्यासमोर त्या बाईचा चेहरा चमकला. अर्धवट दिसणारा, पाण्याने ओला आणि आता अचानक स्पष्ट. डोळ्यात एक विचित्र पोकळी. तेवढ्यात गाडीच्या मागच्या सीटवरून पाणी टपकत असल्याचा आवाज येत होता. अमोलने क्षणभर मागे पाहिलं आणि त्याला दिसलं, ती बाई पुन्हा तिथेच बसली होती. पण आता तिचा चेहरा पूर्ण दिसत होता. फिकट, निर्जीव आणि डोळे पूर्ण पांढरे. अमोल किंचाळला. गाडीचं स्टिअरिंग त्याच्या हातातून सुटलं. गाडी रस्त्याबाहेर घसरली, झाडावर आदळली आणि सगळं काळं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकऱ्यांना अपघात झालेली गाडी दिसली. पोलीस आले, तपास सुरू झाला. गाडीचा पुढचा भाग चक्काचूर झाला होता. पण आत कुणीच नव्हतं. ना अमोल ना कुणी दुसरं. फक्त मागच्या सीटवर पाण्याने भिजलेले पावलांचे ठसे होते. ते ठसे गाडीच्या दरवाजाकडे जात होते आणि अचानक गायब होत होते. काही दिवसांनी त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. रात्री उशिरा, पावसात एक पांढऱ्या साडीतली बाई रस्त्याच्या मध्ये उभी असते. ती हात दाखवते, मला पुढच्या वळणापर्यंत सोडशील का? आणि जो कोणी थांबतो तो कधीच परत येत नाही. असं म्हणतात, अमोल अजूनही त्या रस्त्यावर फिरतो. कधीकधी कुणाला गाडीत बसलेला एक घाबरलेला माणूस दिसतो, डोळे विस्फारलेले, श्वास जोरात, आणि तो सतत म्हणत असतो, ती इथेच आहे, ती अजूनही इथेच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपला अभिप्राय कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि परिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.